नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. PMRDAची म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जी 2025ची सोडत आहे ती जाहीर झालेली आहे. आणि या सोडतीत पेठ क्रमांक 12 असेल, त्याचबरोबर पेठ क्रमांक 30-32 असेल, येथील सदनिकांच्या किमती देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत. कार्पेट एरिया देखील किती असणार आहे याबद्दलची माहिती समोर आलेली आहे. पण आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे, आपल्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांचे कमेंट येतात की यामध्ये फॅसिलिटी काय काय देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे ॲम्युनिटीज काय काय आहेत. तर याच्या ज्या सोयीसुविधा असणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या पेठ क्रमांक 12मध्ये तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटी देण्यात येणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यापूर्वी आपण इथे पेठ क्रमांक 12मधील EWS गटासाठी ज्या 55 सदनिका उपलब्ध आहेत याची किंमत बघूया, जी आहे 17,31,926 इतकी. आणि याचा कार्पेट एरिया जो असणार आहे तो 29.55 स्क्वेअर मीटर, म्हणजे हा जवळपास 310 ते 320 स्क्वेअर फुटापर्यंत असणार आहे. आणि जे LIGसाठी आहे त्यात एकूण 285 सदनिका उपलब्ध आहेत. आणि त्याचा जो कार्पेट एरिया आहे तो 59.27 स्क्वेअर मीटर, म्हणजेच 630 ते 640 स्क्वेअर फुटाच्या आसपास हे आहे. आणि याची किंमत असणार आहे 38,68,455 इतकी. आता याच पेठ क्रमांक 12मध्ये तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत, म्हणजेच फॅसिलिटी काय काय आहेत ते आपण बघूया. तर गृहसंकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी इथे 140 दुकाने देण्यात आलेली आहेत व पेठ क्रमांक 12च्या एकूण 52 हेक्टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्टर क्षेत्रावर ही योजना प्रस्तावित आहे. म्हणजे 9.43 हेक्टर इतक्या क्षेत्रावर या मोठ्या प्रमाणात इतके ही योजना आहे. त्याचबरोबर प्रकल्पाची रचना ही लोकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देऊन करण्यात आलेली आहे. प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाईन रस्त्याजवळ पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ असणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण 11 मजल्याच्या 45 इमारती व 4,883 इतक्या सदनिका आहेत. भूकंप प्रतिबंधित बांधकाम व आधुनिक फॉर्म पद्धतीचा वापर करून मजबूत व जलद बांधकाम करण्यात आलेले आहे. शाळा, हॉस्पिटल, भाजी मंडई, शॉपिंग कॉम्प्लेक्स हे सर्व गृहप्रकल्पाच्या जवळ उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळेची देखील सुविधा ही गृहप्रकल्पाजवळ उपलब्ध आहे. आता इथे तुम्ही पुढे बघू शकता गृहप्रकल्पातील सोयी सुविधा. आता या पेठ क्रमांक 12मधील जे गृहप्रकल्प आहे यामध्ये ज्या सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. 12 व 15 मीटर रुंद प्रशस्त अंतर्गत डांबरी रस्ते, त्याचबरोबर मलनिसरण वाहिन्या, जलनिसरण वाहिन्या, मलशुद्धीकरण केंद्र, 2 मोठी खेळाची मैदाने, त्याचबरोबर क्लब हाऊस, बगीचे, पर्यावरणपूरक परिसर, संरक्षक भिंत, गेट व पथदिवे, ह्या अशा प्रकारच्या सुविधा तुम्हाला या योजनेत मिळणार आहेत. ह्या झाल्या तुमच्या गृहप्रकल्पाच्या. पण तुमच्या सदनिका म्हणजे तुमच्या फ्लॅटच्या आत तुम्हाला कोणकोणत्या सुविधा भेटणार आहेत त्याही इथे त्यांनी दिलेल्या आहेत. तर या पेठ क्रमांक 12मध्ये आतील ज्या सोयी सुविधा आहेत त्यामध्ये सदनिकेत विट्रिफाईड टाईल्स अँड स्कर्टिंग, म्हणजे तुम्हाला टाईल्स ह्या विट्रिफाईड स्टाईल दिलेल्या आहेत. MS बॉक्स प्रकारच्या खिडक्या, त्याचबरोबर बाथरूममध्ये अँटी स्किड टाईल्स, म्हणजे ज्या स्लिप होणार नाहीत, स्किड होणार नाहीत अशा प्रकारच्या टाईल्स तुम्हाला बाथरूममध्ये यूज केलेल्या भेटणार आहेत. बाथरूममध्ये 7 फुटापर्यंत टाईल्स, टॉयलेटसाठी 3 फुटापर्यंत टाईल्स, त्याचबरोबर ग्रेनाइट किचन ओटा स्टेनलेस स्टील सिंकसह मिळणार आहे. सदनिकेच्या आतील बाजूस ऑइल बाउंड पेंट व बाहेरील बाजूस ॲपेक्स पेंट देण्यात आलेला आहे. सदनिकेत सोलर हीटरद्वारे गरम पाण्याची सोय ही तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर इमारतीतील कॉमन लाईटिंग करिता सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. म्हणजे जी कॉमन लाईटिंग असणार आहे ती तुम्हाला सोलर पद्धतीने देण्यात आलेली आहे. तर प्रत्येक इमारतीत 2 स्ट्रेचर लिफ्ट व 2 जिने आहेत. आता ही गॅस पाईपलाईन जी आहे ती सध्या प्रस्तावित आहे, ती अजून तिथे उपलब्ध नाहीये, पण ती मिळणार आहे. प्रत्येक इमारतीस फायर फायटिंग सिस्टम, अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या सोयीसुविधा तुम्हाला या योजनेत देण्यात येणार आहेत. म्हणजे तुम्हाला जो 17 लाखात फ्लॅट भेटणार आहे त्यासाठी, त्याचबरोबर जो 38 लाखाचा फ्लॅट आहे त्यासाठी देखील ह्या अशा प्रकारच्या सोयीसुविधा तुम्हाला देण्यात येणार आहे. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील.